अभी अभी यहाँ पर शुभ आगमन हुआ है हमारे एक और साथी कमेंटेटर वॉइस ऑफ मानेरे राहुल भोईर का। आपका भी हार्दिक स्वागत है आरडी कप 2020-21 में। 2020 में ये प्रतियोगिता शुरू हुई है लेकिन समाप्त होगी 2021 में नए साल में, यानी कि कल इस टूर्नामेंट का समापन होगा। लेकिन आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण है। आज जो टीमें खेलने वाली है ज़रूर हर टीम कोशिश करने वाली है मैच जीतने के लिए, और सभी टीमें यही चाहेंगी कि कल भी वो यहाँ पर खेले। कमेंट्री बॉक्स में मेरे साथ मौजूद है मनीष पाटिल। खेल की शुरुआत होने जा रही है। सलामी बल्लेबाज मानकोली टीम की ओर से तकदीर माली और उनके साथ सौरभ आए हैं। शॉटगन ऑफ मानकोली। सौरभ छोटे कद के खिलाड़ी है लेकिन ज़बरदस्त अंदाज में बैटिंग करते हैं। तकदीर माली बहुत ही अनुभवी खिलाड़ी है। पहला ओवर लेकर नवीन। आज के दिन के खेल की पहली गेंद तकदीर के लिए, और पहली गेंद को ठीक तरह से मिडल तो नहीं कर पाए लेकिन एक रन ज़रूर मिल जाएगा। मिडॉन के खिलाड़ी काफ़ी सतर्क थे। अच्छा क्षेत्ररक्षण और एक अच्छी गेंद से मनीष शुरुआत की है गेंदबाज नवीन ने। कई गेंदबाजों को हम देखते हैं कि पहली गेंद थोड़ी ढीली पड़ जाती है, लेकिन नवीन के साथ ऐसा नहीं हुआ है। गुडलन पॉसचा चेंडू होता आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉडी बॅलन्स केलं होतं, पण मिडल ऑफ द बॅट घेता आला नाहीये. पण एक धाव मिळाली. एक सुरुवात चांगली अपेक्षित होती आणि ती होते असं वाटते कुठेतरी एकवीरा मानकोळी संघाची. बिल्कुल, पहला रन किसी भी टीम के लिए, किसी भी बल्लेबाज के लिए खासतौर पर बहुत ही महत्वपूर्ण होता है। वो एक अलग दबाव रहता है पहला रन बनाने का। सौरभ के पास इस समय स्ट्राइक। हल्की सी बाहर की तरफ निकलती हुई गेंद टैप किया है। बैकआउट ऑफ द पॉइंट खिलाड़ी सर्कल के अंदर भागे, वहाँ पर रोका गेंद को। तब तक एक रन पूरा करने का मौका था सौरभ के पास, तो सौरभ का भी खाता खुलता हुआ। प्रयास खूप चांगला होता. शरीरापासून दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न, इनफील्ड भेदण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळता आलं असतं, पण कदाचित व्यवस्थित पुन्हा एकदा तोच प्रश्न, मिडल ऑफ द बॅट होत नाहीये चेंडू. आणि खूप चांगली गोलंदाजी सारंगाव संघाची. परसों जब मैं यहाँ पर था तो कहीं ना कहीं मैंने भी ये चर्चा की थी कि विकेट जो है वो बल्लेबाजों के लिए काफ़ी साजगार है। काफ़ी रन्स बन रहे हैं लेकिन बढ़िया गेंदबाजी। अपील ज़रूर हुई, कहीं ना कहीं लेग स्टंप को शायद थोड़ी मिस कर रही थी गेंद। जी हाँ, अंपायर का लेग बाई का इशारा, लेकिन अच्छी गेंद थी। अचानक ढंग से उन्होंने अपनी लाइन को बदला था। पहली दो गेंदें ऑफ स्टंप के थोड़ा बाहर रखा था, ऑफ स्टंप के करीब रख रहे थे, लेकिन ये गेंद थोड़ा अंदर की तरफ लाए थे, लेकिन निश्चित रूप से लेग स्टंप को छोड़कर जा रही थी गेंद। फक्तच देखील आश्चर्यचकित झाला असेल, कारण तो त्याचा मानस होता शरीरापासून दूर खेळण्याचा, पण चेंडू आत आल्यानंतर मात्र त्याचं द्विधा मनस्थिती झाली आणि म्हणून हा चेंडू मात्र शरीराचा वेध घेतला गेला आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 3. अच्छी शुरुआत की है नवीन ने सारंगाव टीम के लिए। इस बार उठाना चाहते थे, अपील हो रही है कॉट बिहाइंड के लिए, और बल्लेबाज निकल गए हैं। जी हाँ, अंपायर के फैसले का इंतजार भी नहीं किया। कॉट बिहाइंड, पहला झटका लगता हुआ सौरभ ने निराश किया। आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी केली जाते. प्रत्येक खेळपट्टीच्या प्रत्येक भागाचा बरोबर वापर केला जातोय आणि खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस चार्ज करण्याचा प्रयत्न झाला होता आणि या घाईघाईमध्ये कुठेतरी आपला विकेट गमावून बसलेत फलंदाज सौरभ. आणि स्पोर्ट्समॅनशिप देखील किती अजय सर चांगली होती की दोन्ही पंचाला एजचा आवाज आला नाही, पण मात्र ते स्वतःहून पुन्हा एकदा तंबूच्याकडे जाऊन निघाले. आणि म्हणून स्पोर्ट्समॅनशिप ह्या आरडी कपमध्ये जवळपास 3 दिवसापासून चांगलं खेळ झाला आहे खेळाडूंचा आणि चांगले चांगले निर्णय पंचांचे आले. त्यातलाच एक आपला एक अनुभव म्हणू शकतोय. बिल्कुल बिल्कुल, स्पोर्ट्समैनशिप स्पिरिट यहाँ पर बहुत ही बढ़िया देखने को मिला। उसकी तो तारीफ करनी पड़ेगी सौरभ की, लेकिन टीम के लिए ज़्यादा योगदान नहीं दे पाए। सिर्फ एक रन बनाया। ऑफ स्टंप के बहुत बाहर निकल गए थे, तीनों स्टंप्स खुले कर दिए थे, लेकिन गेंदबाज की हिम्मत की दाद देनी होगी कि उन्होंने ऑफ स्टंप के बाहर ही खिलाया। बोल्ड लेने की कोशिश नहीं की। कई बार स्टंप्स की तरफ गेंदबाज गेंदबाजी करते हैं और उसका खामियाजा भी भुगतना पड़ता है, लेकिन नवीन बहुत बढ़िया तरीके से लाइन और लेंथ मेंटेन कर रहे हैं। नए बैट्समैन आए हैं, अतिश।
एक और अच्छी गेंद, पहला ओवर पूरी तरह से बॉलर के पक्ष में अभी तक देखने को मिला है। बहुत अधिक रफ्तार नहीं है उनके पास, लेकिन कंट्रोल अच्छा दिखाया है। ऑफ स्टंप के बाहर ज़्यादातर गेंदबाजी हुई है, केवल एक गेंद थोड़ी लेग स्टंप की तरफ की थी, लेकिन उस पर भी बल्लेबाज को थोड़ा सा परेशानी में डाला था उन्होंने। कधी कधी यष्टांचे वेध घेणारे चेंडूपेक्षा यष्टांपासून जर आपण बाजूला चेंडूला ठेवलं तर कधी कधी जास्त यश मिळते आणि ते कुठेतरी पाहायला मिळते नवीनच्या गोलंदाजीमधून. मात्र 2 खिलाड़ी बाउंड्री पर इस समय। इस बार शॉर्ट आर्म पुल बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया है डिप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। तर या 4 धावांच्या मदतीने मात्र कुठेतरी एक सुटकेचा निश्वास टाकला असेल एकविरा मानकोळी संघाने, जो एक दिग्गज संघ आहे आणि हे अंगा मात्र खूपच नावाजलेलं आहे आणि गाजवलेलं आहे एकविरा मानकोळी संघाने. आणि आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 7 धावा, कुठेतरी विचार करायला हवा, कारण अजूनही तकदीरच्या बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत. तर दीपेश माळी अजूनही तंबूच्या आसऱ्यामध्ये आहे आणि वाट पाहतोय आपल्या खेळीची. आणि 4 षटकां सामना असताना मात्र कुठेतरी तुम्हाला जास्त निर्णय लवकर घ्यावे लागतील. जी बिल्कुल, ज़्यादा समय बर्बाद नहीं किया जा सकता है। बल्लेबाजों को अच्छी तरह से पता है। आतिश बढ़िया फॉर्म में है, 100 रन बनाए उन्होंने कुल मिलाकर वडूनगर की टूर्नामेंट में, और बेस्ट बैट्समैन भी रहे थे। तो बहुत अच्छे फॉर्म में चल रहे हैं। चौके से उन्होंने अपने पारी का आगाज़ किया है। एक ओवर के बाद स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही अच्छा ओवर देखने को मिला नवीन द्वारा। सफल ओवर उनका समाप्त हो चुका है। अब नया ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए दगड़ूशेठ प्रतिष्ठान सारंगाव टीम की ओर से निशांत। मात्र 4 ओवर्स प्रति पारी का ये मैच है, और एवरेज स्कोर का जहाँ तक सवाल है, यहाँ पर देखा गया है 4 ओवर में 50 रन आराम से बन रहे हैं। बस बल्लेबाजों को विकेट पर टिकने की आवश्यकता है। तकदीर भी बढ़िया फॉर्म में इस सीजन में चल रहे हैं। आगे रखी हुई गेंद मोड़ दिया है डीप में, डिप स्क्वेरिश मिड विकेट की तरफ फील्डर मौजूद है, वहां पर एक ही रन लेने का अवसर। अच्छा स्ट्रोक था, इससे थोड़ा आत्मविश्वास जरूर बढ़ेगा बैट्समैन का, क्योंकि मिडल किया था। पॉवर प्लेचं बंधन हटलंय आणि आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण मैदानात पाहायला मिळते आणि या संधीचा फायदा घ्यायला हवा. जर चौकार षटकार येत नसतील तर सिंगल डबलचा धावफलक हलता ठेवला पाहिजे आणि हेच कुठेतरी करताना पाहायला मिळतोय फलंदाज आतिश. दोबारा गार्ड लेते हुए आतिश। 2 गेंदें हालांकि उन्होंने खेली है, लेकिन चूंकि ये नया ओवर शुरू हुआ है तो ये महत्वपूर्ण चीज़ है। ऑफ स्टंप के बाहर काफ़ी जगह थी, लेकिन फ़ायदा नहीं उठा पाए। सिरा लगा है बल्ले का, शॉर्ट थर्ड मैन पर फील्डर बहुत ही सतर्क, केवल 1 रन लेने का अवसर। अच्छा मौका था। एक तो हम देख रहे हैं कि कवर का खिलाड़ी भी सर्कल के अंदर है, स्क्वायर ऑफ द विकेट ऑफ साइड में कोई फील्डर बाउंड्री पर नहीं था। मिडल करते तो ज़रूर चौका प्राप्त कर सकते थे। ऑपॉर्च्युनिटी नेवर कम्स अगेन अँड अगेन. संधी तुम्हाला वारंवार मिळणार नाही. आता मौका होता, कारण इनफिल्डच्या बाहेर कुठला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला नव्हता आणि एज लागले, म्हणूनच की फक्त एकच धावसंख्या झाली ती, म्हणजेच 1 गडी बाद 9 धावा. और वैसे भी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट ऐसा खेल है जहाँ पर मौके आपको मिलते नहीं है, मौके बनाने पड़ते हैं, जिसमें दोनों बल्लेबाज हालांकि माहिर है। और इस बार सीधे फील्डर के पास कवर्स में बढ़िया फील्डिंग, लेकिन उतनी ही बढ़िया दौड़ विकेटों के बीच में। बहुत जल्दी बैकअप किया था सिंगल के लिए बैट्समैन आतिश ने, जिस वजह से वो डेंजर एंड पर दौड़ रहे थे, फिर भी पहुंच गए। स्कोर अब जाकर दोहरे अंकों में प्रवेश करता हुआ मानकोली टीम का 10 रन 1 विकेट के नुकसान पर। वाईट यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि मी सारंगावच्या कर्णधाराचं कौतुक करेन की त्यांनी जो निर्णय घेतला होता गोलंदाजी करण्याचा, तो आतापर्यंत यशस्वी ठरतोय. 10 धावफलक पाहायला मिळतात, 1 गडी बाद. इस बार पुल कर दिया गेंद को बहुत ही शानदार तरीके से, पुल और सक्सेसफुल। गेंद मैदान के बाहर गुल, 6 रन। पाहिलंय आणि आजच्या दिवसातला हा पहिला षटकार आहे, तो 175वा षटकार आहे आर डी चषकातला. आणि ही खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात याच परिसरातलेलं एक A1 स्कोरर मिस्टर अल्पेश गायकवाड. जहां पहले दिन से ही इस टूर्नामेंट में छाए हुए हैं अल्पेश गायकवाड, लेकिन बीच मैदान में छाए हुए हैं इस समय कहीं ना कहीं आतिश माली। बहुत ही बढ़िया टच में नजर आ रहे हैं। एक चौका और एक छक्का उनके बैट से निकला है। स्कोर इस समय 16 रन 11 पर बैटिंग करते हुए आतिश।
परेश काबोकर यांच्याकडून पारितोषिक आलंय आतिशसाठी. लगातारच्या 3 चेंडूवर जर 3 षटकार आले तर ₹500 रोख परेश काबोकर यांच्या माध्यमातून देण्यात येतील. प्रोत्साहन वाढवण्याचं काम केलं जातं या पहिल्या सामन्यामध्येच. दर्शकों को अच्छी तरह से स्मरण होगा कि ये वही जोड़ी है जिन्होंने बहुत ही विस्फोटक बल्लेबाजी की थी वाकलन टीम के विरुद्ध वडूनगर के टूर्नामेंट में। 48 रनों की शानदार पारी खेली थी तकदीर ने। आतिश ने उस मैच में 22 रन बनाए थे और उसके बाद से पूरी टीम ने पीछे पलटकर नहीं देखा था। हालांकि उस मैच में भी पहला विकेट जल्दी गिर गया था। एक और लंबा हिट, इस बार डीप मिड विकेट की दिशा में फील्डर है जरूर लेकिन कोई अवसर नहीं। 6 रन और। आणि आता कुठे पहिल्या षटकाचा पण जर उल्लेख करायचा झाला तर फक्त 7 धावा धावफलकार होत्या आणि एक गडी बाद झाला होता. आणि निशांच्या या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये आणि संघाच्या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवर 3 सिंगल आल्या, पण त्यानंतरच्या 2 चेंडूवर 2 षटकार आले. आणि आता मात्र परेश काबूकर यांच्या माध्यमातून जे पारितोषिक लावलं गेलंय त्याची अनुभूती प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार येईल का? तुर्तास धावसंख्या झाली ती म्हणजेच एक गडी बाद 22 धावा. आता मात्र धावसंख्येला कुठेतरी आकार आलाय असं म्हणू शकतो आपण अजय सर. जी बिल्कुल, इस समय स्कोर 22 पर पहुंच चुका है और अच्छी स्थिति में कहीं ना कहीं अब नज़र आ रही है एकवीरा मानकोली टीम। और इसी तरह से बल्लेबाज आगे बैटिंग करते रहे तो 4 ओवर में 50 रन ज़रूर पूरे किए जा सकते हैं। और मानकोली टीम का बॉलिंग आक्रमण भी बढ़िया है, काफ़ी धार है उसमें, खासतौर पर युवा गेंदबाज बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं। मानकोली एक्सप्रेस विनीत है, वैभव एक और युवा गेंदबाज, तकदीर माली भी बढ़िया चतुराई से गेंदबाजी करते हैं पावर प्ले में। ओहो, ये बल्लेबाज रुकने का नाम ही नहीं ले रहा है। वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से झन्नाटेदार सिक्सर, छक्कों की हैट्रिक। माली इज ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स। क्या कमाल के स्ट्राइक्स उनके देखने को मिल रहे हैं। बोललं गेलं होतं लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकारांचं ते पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि ते मिळेल मिस्टर आतिशला. खूप चांगली झंझावती फलंदाजी या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 28 धावा, 14 ची धावगती. क्या बात है. एक बैट्समैन के लिए फॉर्म बड़े काम की चीज़ होती है मनीष। हम कई बार देखते हैं बैट्समैन अच्छे फॉर्म में रहता है तो वो शॉट बना भी लेता है। यदि गेंदबाजी भी अच्छी होती है तो वो अच्छे शॉट्स खेलने में सफल हो जाता है। और जब फॉर्म आपका खराब चलता है तो फुल टॉस जैसी कमज़ोर गेंदों पर भी आप आउट हो जाते हो। लेकिन आतिश के पास फॉर्म है, आतिश के पास आत्मविश्वास है और इसीलिए ये बैट्समैन बहुत ही खास है। क्या बात आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते म्हणजे 28 धावा आणि पारितोषिक मिळेल जसं हा डाव संपेल किंवा मॅच संपेल आम्ही पारितोषिक देणार आहोत. तर घाई करा मित्रांनो. चला ठीक आहे. एक षटक होतं ते म्हणजे सारंगाव संघाच्या बाजूने आणि दुसऱ्या षटकाचा उल्लेख करायचा झाला तर दुसरं षटक ठरलंय माणकोली संघाच्या बाजूने. क्रिकेटमध्ये काहीच निश्चित नाहीये. प्रत्येक वेळी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. 500 रुपयों का इनाम भी जीत लिया है, लेकिन इनाम जो है वो कमेंट्री बॉक्स में जमा है और मैच के बाद वो दिया जाएगा, उसमें से जीएसटी भी काट ली जाएगी। नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो म्हणजेच समाधान. समाधान देईल का सारंगाव गावाला समाधान. यापुढील सामना असणार आहे जय बजरंग गोरसई बी विपक्ष गंगामाता गुंदवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचंय. आणि यावेळेस पुन्हा त्या पंचांच्या उजवीकडून गोलंदाज समाधान. आखोटेपद चेंडू तो आडव्या पट्याने खेळलाय इनटू द गॅप. निघून जाईल का? यस डेफिनेटली इज गॉन अवे फॉर 4 रन्स. ये एग्रीकल्चर स्ट्रोक ही कहा जा सकता है, अक्रॉस द लाइन खिलाता आड़े बैट से, लेकिन बढ़िया प्लेसमेंट डीप मिड विकेट और वाइड लॉन्ग ऑन के दरमियान से गैप ढूंढने में कामयाब रहे और समाधान का स्वागत किया गया है इस मैच में चौके के साथ. समाधान पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून राईट आर्म अराउंड विकेट. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयास झालाय. चेंडू मात्र निघून जातोय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेस करतायत पण चेंडू कुठला थांबतोय, निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार.
एक ऐसा ग्राउंड है जहाँ पर गेंदबाज यदि 10 रन खर्च करता है तो मैं समझता हूँ बहुत अच्छी गेंदबाजी उन्होंने की है, क्योंकि गेंद रुकती नहीं है। इनफील्ड को क्लियर किया, कट किया था, वहाँ पर विड्थ मिला था और थोड़ा रुक कर शॉट खेला था। बहुत ही बढ़िया शॉट पॉइंट के ऊपर से निकाला और 4 रन प्राप्त किए तकदीर ने। धावसंख्या झाली 36 धावा. समाधान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस होता, आवडून दिलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तुम्ही म्हणाला होता की फुल टॉस चेंडूवर सुद्धा फलंदाज बाद होऊ शकतो, याची प्रचिती या चेंडूवर येते आणि दुसरा विकेट डाऊन होतोय धावसंख्या 36 असताना. वाकई में कमज़ोर गेंद थी ये, फ्रेंडली फुल टॉस थी, लेकिन बल्ले के हल्की सी अंदर लगी है, मिडल नहीं कर पाए। नहीं तो अमूमन हम देखते हैं कि तकदीर माली ऐसी गेंदों को बहुत दूर भेज देते हैं। कोशिश की थी उन्होंने, लेकिन चूंकि टाइमिंग थोड़ी सी गड़बड़ा गई, जिस वजह से वो कैच आउट हुए डीप में। आसान सा कैच, फील्डर ने कोई गलती नहीं की। अच्छा खेल रहे थे तकदीर माली, 2 चौके लगातार उनके बैट से भी निकले थे। 11 रन बनाकर आउट हुए और टीम का स्कोर 36 रन 2 विकेटों के नुकसान पर। बघा, या अगोदर षटकाचा उल्लेख करायचा झाला तर खूप चांगली फलंदाजी आतिशने केली होती आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून मात्र समाधानच्या गोलंदाजीवर हल्ला चढत होता, तो म्हणजेच फलंदाज तकदीर. पण मात्र एक ज्युसी फुलटॉस होता, एक आमिष दाखवणारा चेंडू होता आणि सकाळचा सत्र असल्याकारणे हवेचा ओघ देखील तितकासा जास्त नाही आहे आणि कदाचित व्यवस्थित टाइम देखील झाला नव्हता, म्हणून झेलचीच्या सुरुवात बाद झालाय. दुसरा विकेट डाऊन झालाय धावसंख्या 36 असताना. नवीन फलंदाज आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय, तो म्हणजे दीपेश माळी आणि स्ट्राईकवर असेल सिक्सर किंग आतिश. यावेळेस खोलवटेपचा चेंडू होता, ऑन साईडला खेळायचा प्रयास झाला होता प्रथमदर्शी, त्यानंतर मात्र मन बदललं आणि चेंडूला वाईड ऑफ लॉंग ऑफच्या दिशेने वळवलंय आणि सहजतेने या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गजब के फॉर्म में चल रहे हैं आतिश माली और कुछ भी गलत नहीं कर रहे हैं। जब वो क्रीज पर होते हैं उनके शॉट्स देखते ही बनते हैं। पिछले ओवर में 3 लगातार छक्के ऑन साइड में जड़े। ये गेंद बहुत बढ़िया थी, फुलर लेंथ, लेकिन अंतिम क्षणों में अपना स्ट्रोक उन्होंने बदला और ड्राइव कर दिया था गेंद को एक्स्ट्रा कवर की दिशा में डीप में 2 रनों के लिए। धावसंख्या झाले 38 धावा. समाधान राईट आर्म अराउंड. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मैदानाच्या समतल निघून जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली जाते. वैयक्तिक 26 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या 39 आहे, पण वैयक्तिक 26 धावा. खूप चांगली आतिशी फलंदाजी करतोय आतिश. और देखिए इस एंड से वीआईपी एंड से अब जब गेंदबाजी हो रही है तो कहीं ना कहीं बॉलर्स के लिए थोड़ी सहायता है, क्योंकि एक तो हवा के साथ वो गेंदबाजी कर रहे हैं। शॉट जब ऑन साइड में दायत के बैट्समैन खेलते हैं तो हवा के विरुद्ध भी जाते हैं, तो उतना आसान नहीं है बाउंड्री को क्लियर करना जब इस एंड से गेंदबाजी हो रही है। शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकाला. धावसंख्या 39 झाली. स्ट्राईकवर असेल दीपेश माळी. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन आडव्या बटने खेळण्याचा प्रयास, पण गोलंदाज तितका चाणक्य अँगल बनवून गोलंदाजी करत होता आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्याला यश मिळते. 3 षटकांची समाप्ती होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकविरा मानकोळी संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 2 गडी बाद 39 धावा. 39 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. कहीं ना कहीं 50 के लिए संघर्ष है मैच के पहली पारी में और मानकोली अपने इरादों में कहीं ना कहीं ऐसे लगता है कि कामयाब भी हो जाएगी। अभी भी 6 गेंदें बची है, 1 ओवर, और 11 रन यहाँ से बनाते हैं तो 50 रन उनके पूरे हो जाएंगे। लेकिन इस टूर्नामेंट में कई बार ऐसा हुआ है कि 55, 60, 65 रन भी 4 ओवर में चेज हुए हैं, 70 रन भी चेज हुए हैं। नेक्स्ट मैच गंगा माता गुंदवली बनाम जय बजरंग गोरसई बी। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए तुरंत आना है टॉस बॉक्स में। तर आज आपल्याला अजून दिग्गज समालोचक लाभले, ते म्हणजेच भिवंडीचं कॉम्प्युटर असं म्हटलं जातं त्यांना. मिस्टर सुभाष धुमाळ आपल्याला आज ऐकायला मिळते. तसेच एक डॅशिंग कॉमेंटेटर मानेरेचे मिस्टर राहुल भोईर हे देखील आज आपल्याला ऐकायला मिळतील. म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या परिसरातले वेगवेगळ्या कॉमेंटेटरचे वेगवेगळे अनुभव आजच्या दिवसात आम्हाला ऐकायला मिळणार आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 39 धावा. जरा सारंगाव जास्त वेळ घेऊ नका, कारण आम्हाला आज 8 सामने कंप्लीट करायचे आहेत आणि सर्व सामने 4-4 षटकांचे असतील, तर प्लीज वेळेबद्दल सहकार्य. आखिरी ओवर की शुरुआत होने जा रही है। समाधान का ओवर मैं समझता हूँ बहुत अच्छा रहा, एक विकेट भी प्राप्त किया उन्होंने, खतरनाक तकदीर को वापस भेजा पेविलियन में। हालांकि वही तो सबसे कमज़ोर गेंद थी उस ओवर की, और उसके अलावा देखिए तो 2 चौके लगे, कुल मिलाकर 11 रन खर्च किए। लेकिन ओवरऑल बड़ी अच्छी गेंदबाजी रही समाधान की, अच्छा एंगल उन्होंने बनाया था। आखिरी ओवर लेकर तेजस पंचांच्या डावीकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकवर बॅट्समन आहे तो म्हणजेच आतिश. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र लोवर फुलटॉस होता, व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट घेता आला नाही. चेंडू निघून जाते. फाईनली क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. तुम्ही म्हणालात की ज्या दिशेने बॅट फिरवतोय आतिश, त्या बॅटचा संपर्क होऊन धावा येतात. खूप महत्त्वाची गोष्ट आहे मानकुली संघासाठी. बिल्कुल, ये स्ट्रोक हालांकि ज़्यादा विश्वसनीय स्ट्रोक नहीं था, अंदरूनी किनारा लगा था, लेकिन फिर भी 1 रन मिल गया। दीपेश माली के पास स्ट्राइक है, दबंग दीपू के नाम से भी वो जाने जाते हैं।
क्योंकि बड़ी ही दबंगाई से बैटिंग करते हैं, ज़्यादातर रन्स उनके छक्कों में आते हैं। अब केवल 5 गेंदें बची है और दीपेश चाहेंगे कि 2-3 बड़े लंबे हिट्स लगाए जाए। 40 धावा झालेल्या आहेत. तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट दीपेशसाठी. यावेळी शॉट ऑफ गुडलेन चेंडू होता, व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट घेता आला आणि चेंडू मात्र निघून जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक येऊन 2 धावांचा कॉल आहे आणि यावेळी पंचांकडे लक्ष वेधलं जाईल, पण 2 धावा कंप्लीट केली जातात. रनिंग बिटवीन द विकेट किती छान आहे या दोघांची. जबरदस्त तालमेल दोनों भी बल्लेबाजों के बीच में नजर आया। रन के लिए वाकई में हिरन बन गए दोनों भी बल्लेबाज। जिस तरह से ये दूसरा रन उन्होंने चुराया है, पहला लिया गया था, दूसरा चुराया गया था, कुछ इस तरह से इस अंदाज में ये 2 रन पूरे किए गए हैं। लेकिन गेंद अच्छी थी, भाप लिया था गेंदबाज तेजस ने कि बैट्समैन मिड विकेट के ऊपर से खेलना चाहेंगे। जिस तरह से स्टांस भी लिया था दीपेश ने, लेकिन अच्छी लाइन और लेंथ भी बढ़िया थी। खासतौर पर लाइन मुझे काफ़ी पसंद आई। ऑफ स्टंप के और ज़्यादा बाहर रखा था उन्होंने ताकि ऑन साइड में खेलना थोड़ा मुश्किल हो जाए। मिडल तो नहीं कर पाए थे दीपेश, लेकिन फिर भी 2 रन चुराने में कामयाब रहे। रन संख्या बढ़ती हुई 42 रन 2 विकेटों के नुकसान पर एकविरा मानकोली। शेवटचं षटक आहे, खूप महत्त्वाचं षटक असते, जबाबदारीचे षटक असते आणि तेजस मात्र ती जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण करतोय. कारण पहिल्या चेंडूवर 1 आले आणि दुसऱ्या चेंडूवर 2 आले आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजे दीपेश माळी, गोलंदाजी मार्कवर तेजस. यावेळेस मात्र दीपेशचा स्ट्रोक निघून जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार. खणखणीत षटकार. प्रत्येक मराठा वेडा है. ना कहीं इसी बात का डर था। बैट्समैन के स्लॉट में आप गेंदबाजी नहीं कर सकते हो आखिरी ओवर में। और टेनिस बॉल क्रिकेट वैसे भी मैं मानता हूँ कि जब 4-4 ओवर का मैच होता है तो वो डेथ ओवर्स का मैच ही माना जाता है। स्लॉट में आ गई थी और थोड़ा अंदर की तरफ, इस बार स्टम्प्स की तरफ रखने का प्रयास किया। बहुत ही बढ़िया बॉटम एंड का इस्तेमाल करते हैं दीपेश माली। स्विंग कर दिया गेंद को ऑन साइड में और छक्का बटोर लिया और इसके साथ ही स्कोर 48 पर पहुंच चुका है। आणि अजय सर, तुम्ही तिन्ही चेंडूंचा जर विचार केला किंवा जर कोणी रिप्लेमध्ये पाहिलं तर त्यांचा स्टान्स तोच होता. मिड विकेट क्षेत्र आणि स्क्वेअर लेग क्षेत्रात खेळण्याचा स्टान्स होता आणि तशाच पद्धतीने ते इम्प्रोव्हायझेशन करताय प्रत्येक चेंडूवर. धावसंख्या झाले 48 धावा. यावेळेस उजव्या इष्टीच्या बाहेर केला होता, पण मात्र पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा येतोय. प्रयत्न चांगला होता गोलंदाजाचा, पण मात्र वाईडच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या 49. बिल्कुल सही कहा आपने, सोच अच्छी थी गेंदबाज की कि ऑफ स्टंप के बाहर ही खिलाया जाए। उतना आसान भी तो नहीं है ना दीपेश माली के विरुद्ध गेंदबाजी करना, क्योंकि कई बार मैंने देखा है कि ऑफ स्टंप के बहुत बाहर की गेंदों को भी वो लपेट लेते हैं ऑन साइड में। ऑफ साइड में भी एक्स्ट्रा कवर की तरफ भी बहुत बढ़िया ड्राइव्स लगाते हैं। जस्ट राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आडव्या पटीने खेळलं जाते. चेंडू मिड विकेट क्षेत्रात आहे आणि तिकडे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. डीप मध्ये एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा कॉल आहे आणि 2 धावा देखील पूर्ण केले जातात. मानसिकता खूप महत्त्वाची अजय सर. गोलंदाज असा किंवा फलंदाज, तुमची मानसिकता पॉझिटिव्ह असायला हवी आणि कुठेतरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवतोय दीपेश माळी. और इसमें तारीफ करनी होगी आतिश माली की, क्योंकि डेंजर एंड पर उनको दौड़ना था, क्योंकि गेंद जो है वो उनके एंड से नज़दीक थी। यदि विकेट कीपर वाले छोर पर थ्रो करना था तो थोड़ा लंबा फासला था वो फील्डर के लिए, उसका ही फ़ायदा उठाया गया है। इनिशिएटिव पहले लिया आतिश ने और उसके बाद दीपेश तो आराम से पहुंच भी गए, क्योंकि थ्रो पर ही दूसरा रन पूरा हो गया था। धावसंख्या 51 झालेली आहे. फुलटॉस आहे, ज्युसी फुलटॉस होता, मात्र निघून जाईल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. इन साथ में दीपेश ने रिव्यू भी लिया है नो बॉल के लिए, शायद बीमर के लिए। जी हाँ, ऑन फील्ड अंपायर का निर्णय है कि फेयर डिलीवरी, लेकिन अभी देखना है कि थर्ड अंपायर का क्या निर्णय आता है। 6 रन मिले हैं, स्कोर 57 पर तो पहुंच चुका है, लेकिन यदि ये नो बॉल होती है तो इस गेंद को दोबारा करना पड़ेगा और अगली गेंद फ्री हिट भी मिलेगी। लेकिन अभी देखना है कि तीसरे अंपायर का निर्णय क्या आता है। थर्ड अंपायर है मनोज गुप्ता। चांगली उपाययोजना केली गेलेली आहे. नियमांची व्यवस्थित माहिती सर्वांना आहे, पण मात्र तरी देखील कधी कधी नियम आहेत ते कधी कधी डाऊटफुल असतात आणि तो डाऊट क्लिअर करण्यासाठी मात्र तिसऱ्या पंचांची सुविधा फक्त आणि फक्त बीमरसाठी दिली गेलेली आहे. याची नोंद सर्व कर्णधारांनी घ्यायची आहे. और देखिए, टेक्नोलॉजी यदि उपलब्ध है तो उसका उपयोग भी होना चाहिए। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में काफ़ी ज़्यादा टेक्नोलॉजी का इस्तेमाल होता है और अब टेनिस बॉल क्रिकेट में भी tenniscricket.in द्वारा टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया जा रहा है। थर्ड अंपायर बड़े गौर से देख रहे हैं मनोज गुप्ता कि कितनी हाइट थी, बल्लेबाज कहाँ पर थे, और ये फेयर डिलीवरी है। थर्ड अंपायर का निर्णय है फेयर डिलीवरी। एक ही गेंद अब पारी में बची है, स्कोर 57 रन।
97 धाव झालेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने निरीक्षण केलं, परीक्षण केलं आणि त्यानंतर मात्र हा चेंडू योग्य असल्याची खूण आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. 5 चेंडू डिलिव्हर करून झालेले आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 57 धावा, 57. एक बॉल शिल्लक आहे, 1 बॉल स्टील रिमेनिंग. आणि नवीन निशांत समाधान तेजस, नवीनने 7 धावा खर्च केल्या, निशांतने 21 धावा खर्च केल्या. समाधानने मात्र कुठेतरी पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत येण्याचा प्रयत्न केला, 11 धावा खर्च केल्या. आणि तेजसच्या या षटकामध्ये मात्र 2 गगनभेदी षटकार पाहायला मिळाले आणि अजून एक चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे या पहिल्या डावातला. धावसंख्या झाली 57 धावा. हाथ खोलने का मौका मिला है जब भी बल्लेबाजों को, उसका पूरा फायदा उठाया गया है। खासतौर पर आतिश ने धुआंधार बैटिंग की है और दीपेश भी आखिरी ओवर में सही समय पर बड़े बड़े शॉट्स खेलते हुए 2 छक्के लगा चुके हैं और कुल मिलाकर दीपेश खेल रहे 16 पर। तेजस या डावातला शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतो, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला जातोय. वारंवार मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर का, तर दीपेश माई ऑन साइडला वारंवार चार्ज करतोय म्हणून. और देखिए आखिरी ओवर में एक भी यॉर्कर गेंद देखने को नहीं मिली है, ये देखकर बड़ा ताज्जुब होता है। धावसंख्या 58 झाले. तेजस राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खोलवट पद्धत चेंडू होता आणि जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही यॉर्कर चेंडू अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाही आणि तुम्हाला तो यॉर्कर चेंडू दाखवलाय, पण मात्र 2 धावा मिळतील आणि या 2 धावा मात्र सफलतेने पूर्ण केल्या जातात. 2 धावांची वाढ होऊन धावसंख्या जाऊन पोहोचली 60 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 61 धावांचं आव्हान असणार आहे. चला विनंती करतो जय बजरंग गोरसाई बी आणि गंगामाता गुंदवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं टॉस बॉक्समध्ये, जिथे आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर सुभाष धुमाळ सर नाणेफेकीचा कॉल करतील. धन्यवाद. हेलो गंगामाता गोंदवली संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे, कारण प्रतिस्पर्धी संघनायक इथे आलेला आहे. जयबजरंग गोडसे बी संघाचा संघनायक इथे आलेला आहे. गंगामाता गोंदवली संघाचा संघनायक आपण यायचा आहे. नाणेफेक आपण नंतर घेऊया. बोलूया आपण समालोचन कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत व्हॉइस ऑफ मानेरे राहुल भोईर सर. स्पेशल वंदन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, या गावची ग्रामदेवती चरणी साष्टांग नमस्कार. आणि माझे समालोचन क्षेत्रामधील गुरुवर्य स्वर्गीय धनपाल मडवी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन मी माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय. तर प्रथम फलंदाजी करताना एकविरा मानकुली संघाने निर्धारित 4 षटकामध्ये आपल्या धावप्रकार धावा झळकवल्या. त्या 60 आणि 61 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते दगडूशेठ प्रतिष्ठान सारंग या संघासमोर.
दगडूशेठ प्रतिष्ठान सारंगाव जो फुलाजी पाटील यांचा संघ आहे. आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत. क्षेत्ररक्षण लावण्याच्या तयारीत एकविरा मानकुली संघ आणि सलामीजोडी मैदानामध्ये येते सारंगाव संघाकडून. अतिशय उत्कृष्ट क्रीडांगण आपण पाहतोय. क्रिकेटला आयडल, क्रिकेट कंडिशन, वीर तानाजी क्रीडांगण दापोडे या मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केले जाते. प्रेक्षकांसाठी अतिशय उत्कृष्ट स्टँडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामध्ये स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँड आपण पाहतोय. स्वर्गीय असो चंद्रबगा लक्ष्मण पाटील स्टँड हे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर अतिशय सुरेख खेळाडू कक्ष आपण पाहतोय. श्री लक्ष्मण शेट गोवर्धन पाटील खेळाडू कक्ष आपण पाहत आहोत. त्यानंतर भव्यदेवी व्यायपीठाईज आकर्षक टॉस बॉक्स आणि अगदी सुरेख समालोचन कक्ष. तर सलामीजोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर फलंदाज धीरज आणि नॉस्टिक इनला सारंगाव संघाकडून आलेला आहे तेजेश. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेलं आहे एकविरा मानकुली संघाकडून गोलंदाज जतीन. यंदा जगामध्ये एकविरा मानकुली संघाने खास करून युवा गोलंदाजाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. या संघाने वन मॅन शो निलेश जोशी आणि जय गावदेव वडोनगर आयोजित कुंतुबे जोशी स्मृती चषकावर आपलं नाव कोडलं होतं. विलासमूर्ती राहणार संघाला या संघाने अंतिम फेरीमध्ये पराभूत केलं होतं आणि आपलं अकाउंट ओपन केलं होतं. पहिल्या चेंडूला कव्हर रिझनमध्ये टोललेलं आहे. चांगले क्षेत्ररक्षण मात्र पहिली धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. दरम्यान आमच्या व्यायपीठाईजवर टार्झन पाटील साहेबांचं आगमन होतं आहे. त्यांचंही या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये. तर एकेरी धावेने अकाउंट ओपन करतो फलंदाज धीरज आणि एकेरी धावेने अकाउंट ओपन होते दगडूशेठ प्रतिष्ठान सारंगाव या संघाचं. याल पुन्हा एकदा अप्रतिम फटका आणि कुठलीही संधी नाही. चेंडू जातोय कव्हर रिजन मधून सीमा पार नेतृत्वक चौकार. पहिल्या बॉलवरती एक धाव आली. त्याच्यानंतर सेकंड बॉलपासून आक्रमणाला सुरुवात झाली आहे. 61चं टार्गेट आहे. त्या अनुषंगाने चांगली बॅटिंग करावी लागेल सारंगाव टीमला. नक्कीच पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. यावेळी चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. फिल्डरला भेदू शकला नाही फलंदाजाने. एकेरी धाव पूर्ण करत आहे. एकेरी धावेने संघाची धावसंख्या घडून चालली ती 6 धावा. 61चं लक्ष आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. राईट उर्ध विकेट. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. चतुर गोलंदाज आहे, चाणक्य गोलंदाज आहे. आपण पाहतोय बॉडी लँग्वेजला ओळखलं होतं आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू हाताळला होता. स्टान्स चेंज केला होता आणि ते ओळखलं होतं गोलंदाजाने. यावेळी चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला दीपेश मालीकडून पाहायला मिळते. फक्त एकाच धावे समाधान मानावं लागेल फलंदाजांना. चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर पुन्हा एकदा जतीनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. कमबॅक करत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्ग असते. जतीन यावेळी फुलटाच चेंडू आणि चेंडूला व्हिरकॉन दिलेला आहे. स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार. पंचांचा इशारा होतोय चौकार. षटकाची समाप्ती झालेली आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये राहुल आपण पाहतोय चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण कोणताही फलंदाजी ते बाद झालेलं नाही. 61चं लक्ष आहे आणि जेव्हा तुमचे 10 विकेट शेष असतात तेव्हा तुम्हाला लायसन मिळतं आहे फटकेबाजी करण्याचं. डेफिनेटली. आणि सुरुवात आपल्याला चांगली पाहायला मिळते. तुम्हाला ज्या अनुषंगानं 61चं टार्गेट आहे
पहिल्या षटकाचा मात्र खेळ कंप्लीट झालाय. 11 धावा स्कोर बोर्डवरती. आता मात्र अजूनही येणारे 3 षटक बाकी आहेत. 18 चेंडूमध्ये 50 धावा या मॅचमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. आणि प्लस पॉईंट आहे नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे की एकही विकेट हातामध्ये इथनं गेला नाहीये. 10च्या 10 विकेट्स हातामध्ये आहे. त्या अनुषंगानं एक चांगला खेळ नक्कीच आपल्याला पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. 61चं टार्गेट आहे. सुरुवात धमाकेदार झाली आहे. या मॅचमध्ये नक्कीच तुम्हाला चांगला खेळ पाहायला मिळेल यामध्ये शंका नाहीये. नक्कीच कारण येणाऱ्या फलंदाजमध्ये सिक्सर किंग विशाल पाटील याचं येणं बाकी आहे. धीरज आज विशाल पाटील मात्र अंतिम 11मध्ये खेळताना दिसणार नाही. आता पूर्णपणे जबाबदारी नक्कीच धीरज तेजस या फलंदाजांवर असणार आहे, कारण ज्यांच्याकडे ॲबिलिटी आहे मोठे फटके खेळण्याची. मात्र इथून गेअर चेंज करावं लागेल. एकवेळा मानकुली संघाकडून दूरवरच्या डोकरून एक्सपिरियन्स कॅमेरे तकदीर माली येतोय. यावेळी पहिल्याच चेंडूवर दणदणीत अगदी झटणाटेदार षटकार. पहिल्याच बॉल पासून आता मात्र आक्रमणाला सुरुवात झाली आहे. सेकंड ओव्हरचा हा पहिला चेंडू आहे आणि पहिल्या बॉल पासून आक्रमणाला सुरुवात देखील झाली आहे. जसं टार्गेट आहे तशीच नक्कीच मी तर म्हणेल इथनंही मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते आणि पूर्णच्या पूर्ण जोर लावण्याचा प्रयत्न आहे मैदानाच्या सारंगाव टीमच्या माध्यमातून तो आपल्याला पाहायला मिळतो. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 पुढे जाईल. पलकावरती एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतील. इथल्या दरम्यान 17 धावा स्कोरबोर्डवरती धुमाल मॅच रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील पहिला सामना खूप चांगला पाहायला मिळेल. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताची. पहिल्या षटकाचा विचार केला तर सावध सुरुवात केली होती. त्यानंतर मी म्हटलं होतं की गेअर चेंज करतील आणि अगदी पहिल्याच चेंडूवर गेअर चेंज केलेला आहे फलंदाज धीरज याने आणि षटकाराने स्वागत केलेलं आहे एक्सपिरियन्स कंपेनर तकदीर माली याचं. 61चं लक्ष आहे आणि असे फटके नक्कीच आपल्याला पाहायला मिळतीलच, कारण धीरज एक धीरोदत्त फलंदाज आहे आणि बऱ्याच वेळेला या खेळाडूने सारंगाव संघासाठी चांगली कामगिरी केलेली आहे. यावेळी चेंडूला दिशा दिलेली आहे पॉईंट रिझनकडे. फक्त एकच धाव, एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज. एक वेळा मानकुली विपक्षीय दगडूशेठ प्रतिष्ठान सारंगाव या 2 संघामधील आजच्या दिवसामधील पहिली लढत आपण पाहतोय. गंगावंत गोंदवली संघाचा संघनायक आपण नाणेफेकसाठी आमच्या नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. यावेळी ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न तर केला होता, मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही फलंदाजाला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. या 2 चेंडूवर मात्र वापसी करतोय गोलंदाज तकदीर, कारण पहिल्या चेंडूवर 6 धावा खर्च केल्यानंतर त्यानंतर एक चांगली लेंथ लाईन आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या गोलंदाजीची निशाणी असते. तकदीर बाली जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला तो वडनोकर चषकामध्ये. या अप्रतिम फटका आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून स्वीपर करूमधून चेंडू होतोय सीमा पार दणदणीत चौकार. बेटा टायमिंग बेमिस आलं होतं आणि स्लीपर कव्हरला बीट करून हा दणदणीत चौकार येतोय. चांगली बॅटिंग. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळत आहे इनफिल्डच्या वरून. यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. कमबॅक देखील चांगला पाहायला मिळतो. तकदीर देखील एक अप्रतिम खेळाडू आहे आणि भरपूर वर्षापासून रिप्रेझेंट करतोय एकविरा मानकुली टीमला. अनुभव भरपूर आहे. त्या अनुषंगानं कमबॅक करत असताना या मॅचमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. ब्रेक थ्रू मिळून देतो आपल्या संघाला तकदीर माली. संघाच्या संघनायकाला ऑफिशियल कॉल दिला जात आहे की आपण नाणेफेकसाठी यायचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक इथे आलेला आहे. तर 2 षटकांची ते समाप्ती झालेली आहे. 61 या लक्ष्याचा पाठलाग करताना दगडूशेठ प्रतिष्ठान सारंगाव संघाने 2 षटकांची समाप्तीनंतर आपल्या धावपलकावर एका गाड्याच्या मोबदल्यात धावा झळकलेल्या आहेत त्या 22 धावा. 11.00ची सरासरी आतापर्यंत राखलेले आणि दोन्ही गोलंदाजांचा विचार केला जतीन यांनी 11 धावा खर्च केले त्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर
तकदीर माली याने बरोबर 11 धावा खर्च केलेल्या आहेत. तर यानंतरच्या 2 षटकामध्ये पाहूया काय घडतं हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर येत आहेत माझे सहकारी संयोजक राहुल भोईर सर. थँक्यू सो मच सुभाषी धुमाल सर. अप्रतिम ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी गुड मॉर्निंग उपस्थित सर्वच मान्यवरांचं आणि खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गणपती बाप्पाला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. 12 चेंडू आणि 39 आता मात्र गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. आजच्या दिवसातील आपल्याला पहिली मॅच इथनं पाहायला मिळते. एकविरा मानकोली विरुद्ध दगडूशेठ प्रतिष्ठान सारंगाव. गोलंदाज विनीत. 12 चेंडू आणि 39 धावेची गरज आहे. दरम्यान खूप चांगली गोलंदाजी आपल्याला इथनं पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट येतोय. विनोद या दरम्यान विनीत आहेत गोलंदाज. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा. विनोद शेठ पाटील यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. च्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट हा प्रकारे फाटवला डीप मध्ये. चुकीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हुकच्या माध्यमातून चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेनं सीमा पार चौकार. षटकार घोषित करतात. चुकीचा चेंडू आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चुकीचा चेंडू गोलंदाजाने केली चूक का फलंदाजाला लागली होती धावांची भूक आणि फलंदाजाने फटका खेळ आपल्याला पाहायला मिळते. डेफिनेटली या दरम्यानचा हा चेंडू आपण बघितला. चेंडूला अपटी देण्याचा प्रयत्न केला धुमालजी आणि त्याच्यावरती हा आक्रमण आपल्याला पाहायला भेटला. ही चांगली मॅच होणार आहे. शेवटच्या अंतिम षटकापर्यंत हा सामना तुम्हाला रंगतदार पाहायला मिळेल यामध्ये अजिबात शंका नाहीये. जसा खेळ सुरू आहे जशाच तसं प्रतिउत्तर आणि थंडगार देखील आपण बघतोय हा वारा आणि सुंदर असं नक्कीच मितमल वातावरण आणि वीर तानाजी क्रीडा नगरी एक ऐतिहासिक ही क्रीडा नगरी आहे. मोठमोठी मेगा इव्हेंट मोठमोठ्या स्पर्धा आपण इथे कव्हर करत असतो आणि हे देखील एक आपलातून अप्रतिम असं नक्कीच आडी ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल ऑनसाईडला पर्यंत नक्कीच चेंडू खेळलेत. खेळाडू मात्र उपस्थित आहे दीपू माई. चेंडू दरम्यान एकाच ऍक्शन उचलून फिक करतील. दरम्यान इथनं मी ते एक धाव. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या आहे 29 इन बोट. पहिल्या इनिंग मध्ये 60 धावा बनवल्या होत्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली होती. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र लाईन भरपूर चांगली आहे. चांगली गोलंदाजी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. एकविरा मानकुली टीमच्या माध्यमातून कमबॅक करत असताना विनीत देखील या मॅच मध्ये सुरेख गोलंदाजी. अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. एस्टेनच्या वरून चेंडू गेला होता एस्टेक्सच्या हातामध्ये. वापसी करतोय गोलंदाज विनीत. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल. यावेळीचा फटका साईडला दमदार आहे आणि या फटक्यांची गरज देखील आहे. मात्र इथे झेल पकडला देखील आहे. काही क्षणासाठी असं वाटलं की हा षटकार येऊ शकेल. मात्र चेंडू भरपूर हवेमध्ये होता आणि तिथे क्षेत्रक्षाने खूप चांगला झेल देखील पकडलाय. एक मोठा झटका लागत असताना मैदानाच्या आतमध्ये दगडूशेठ प्रतिष्ठान टीमला फलंदाज बाद. दोन पॅलमध्ये परततोय. हा संपूर्ण लेखाजोखा एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड यांच्याकडून पोहोचवला जातोय. अप्रतिम माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. 150 खेळाडू आतापर्यंत या स्पर्धेमध्ये बाद झाले आहेत आणि चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते विनीतच्या माध्यमातून. कमबॅक करत असताना एकविरा मानकोली संघ या मॅच मध्ये स्पर्धेचा सातत्याने बघतो. आजचा चौथा दिवस सलग या षटकानंतर टॉस केला जाईल.
आपण शॉर्ट इंटरव्ह्यू मध्येच टॉस कव्हर करणार आहोत, जेणेकरून या स्पर्धेचा नियम असा आहे की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतो. मध्ये थोडासा उशीर झाला आहे टीमला रिपोर्ट करण्यासाठी, त्या अनुषंगाने आपण शॉर्ट टॉस देखील टॉस बॉक्स मध्ये घेणार आहोत. ओव्हर द विकेटनं वेगवान चेंडू, खूप चांगली गोलंदाजी. बागपूरला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समननं. एकूण 3 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती आहे. या दरम्यान 29 धावा स्कोअरबोर्ड वरती. टार्गेटचा जर विचार केला तर भरपूर मोठं टार्गेट होतं या मॅच मध्ये. अजून जिंकण्यासाठी 32 धावा बनवायच्या आहेत 6 चेंडूंमध्ये. नक्कीच अभी भी दिल्ली बहुत दूर आहे आणि पूर्णपणे दबावमध्ये असतील फलंदाज, कारण या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याची आवश्यकता असणार आहे. ओ मनीष पाटील सर. लगेच आपण आजच्या दुसऱ्या सामन्यातल्या नाणेफेकीचा कॉल करूया. तो म्हणजे जय बजरंग गोरसे बी विपक्ष गंगामाता गुंदवली. आपण लगेचच फक्त मत नोंदवायचंय आणि लगेचच आपण समजू. आदरणीय सन्माननीय महेश जोशी आणि आदरणीय सन्माननीय टार्झन पाटील दोघांनी यायचंय. तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आदरणीय सन्माननीय महेश जोशी आणि आदरणीय सन्माननीय टार्झन पाटील या दोघां मान्यवरांनी यायचंय. तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दोन मान्यवर आमच्या VIP कॉमेंट्री बॉक्समध्ये आले आहेत, टॉस बॉक्समध्ये आले, त्यांचा आभार व्यक्त करतोय आणि लगेचच आम्ही नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. आजच्या दिवसातला दुसरा सामना असणार आहे तो म्हणजेच गंगामाता गुंदवली, जी जो कर्णधार माझ्या डावीकडे उपस्थित आहे आणि जय बजरंग गोरसई बी या संघाचा कर्णधार माझ्या उजवीकडे उपस्थित आहे. लगेच नाणेफेकीचा आम्ही कॉल करणार आहोत. तर नाणेफेकीचा कॉल होते. एका बाजूस RD चषक अंकित आहे आणि एका बाजूस RD ग्रुप अंकित आहे. RD चषक आणि RD तुम्हाला कॉल करायचं आहे. गंगामाता गुंदवली कॉल करते. RD ग्रुप कॉल केले जाते. RD ग्रुप म्हणजेच नाणेफेक जिंकले गंगामाता गुंदवली. निर्णय काय असेल? बॅटिंग करणे. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो VVIP जायचं आणि नाणेफेकीचा कॉल झाला. गंगामाता गुंदवली संघाच्या बाजूने फलंदाजी करेल आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले जय बजरंग गोरसे बी संघाला. ओव्हर टू कॉम्प्युटर बॉक्स. थँक्यू सो मच मनीष पाटील. 4 चेंडूने आता मात्र जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे मॅच मध्ये. चांगला खेळ झाला. पहिल्याच मॅच मध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. पहिल्या इनिंग मध्ये सुंदर सुरुवात केली मानकुली टीम ना, आणि अंतिम षटकाला दमदार सुरुवात देखील. फटका पुन्हा एकदा फसला. मिस टायमिंग झेल होऊ शकेल. दीपू आहे तिथे, झेल देखील पकडला गेला आणि अजून एक फलंदाज आला. इथनं मैदान सोडावा लागेल खेळाडू बाद. पकड मजबूत आपण बघतो एकविरा मानकुले या संघाची आणि जवळजवळ विजयाचं दार उघडलेलं आहे. विजयाचं दार काय तर नक्कीच पाडत जड झालेलं आहे आणि विजय संपादन करण्याच्या तयारीत आहे एकविरा मानकुले संघ, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. डेफिनेटली या मॅच मध्ये आता मात्र 3 चेंडू फेकायचे आहेत. धावांचा विचार केला तर 32 धावा अजूनही दूर आहे विजयापासून. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली मानकुले टीम कडनं. चांगली बॅटिंग देखील. यावेळीचा फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. मात्र या फटक्यांची नितांत गरज भरपूर अगोदर होती. हरकत नाहीये, मात्र प्रयत्न अजूनही सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये सारंगाव टीमच्या माध्यमातून षटकार. इथून मात्र जो पराभवाचा अंतर आहे तो कमी करण्याचा प्रयत्न सारंगाव संघाकडून केला जाईल, कारण सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आहे. नक्कीच आता मात्र चेंडू फेकायचे आहेत. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 26 बनवायचे आहेत 2 बॉल मध्ये. ऑन साइडला दरम्यान पुन्हा फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगला मिळतील. चौकार येतोय.
एक चेंडू आता मात्र बाकी आहे सेकंड इनिंगचा, बनवायचा आहेत 22 धावा. ट्रॅकर आहे आणि फटका देखील हवेत खेळत मिस टायमिंग झेल होऊ शकेल आणि तकदीरने झेल देखील पकडलाय. शेवटच्या देखील बॉल वरती आला विकेट आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकली मैदानाच्या आतमध्ये. एकवीरा मानकुली टीम अभिनंदन. मानकुली संघ हार्डलक सारंगाव टीम प्रयत्न खूप चांगला होता या स्पर्धेमध्ये, आपल्या मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आपण देऊ या सामन्याचा. मॅन ऑफ द मॅच ज्याने अप्रतिम कामगिरी केली या मॅच मध्ये, चांगले बॅटिंग केली आपल्या टीमसाठी, एकूण 27 धावा बनवल्या, लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार देखील षटकार माफ करा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटले आणि